रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. माढा विधानसभेचे माजी आमदार बबनदादा शिंदे सध्या हृदयावरील शस्त्रक्रिया व औषध उपचारासाठी अमेरिकेतील सेंट लुसी या शहरात गेले आहेत. त्याचबरोबर साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब तरंगे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे व दादाचे स्वयंसहाय्यक रवींद्र उर्फ बापू शिंदे हे आहेत. बबनदादा शिंदे यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी व त्यांना पुन्हा सामाजिक सेवेमध्ये सहभागी व्हावे म्हणून गावगावच्या नागरिकांनी ग्रामदैवत तसेच कुलदेवतास अभिषेक, पूजा, आरती करून बबनदादाला उदंड आयुष्य लाभावे यासाठी प्रार्थना केली जात आहे. माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी 6 वेळा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. 2007 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर पंढरपूर तालुक्यातील 42 गावाचे देखील 3 वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले असून त्यामुळे पंढरपूर तालुक्याच्या 42 गावांना देखील त्यांच्या प्रती मोठी निष्ठा बाळगणारा मोठा वर्ग आहे. बबनदादांना हृदयावरील उपचारासाठी अमेरिकेस नेण्यात आल्यानंतर लवकरच त्यांच्यावरील शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी होऊन पुन्हा त्यांना निरामय आरोग्य लाभावे यासाठी पंढरपूर तालुक्यातील करोळे येथील ग्रामस्थांनी आज करोळे येथून पायी चालत येऊन संत नामदेव पायरी येथे श्री विठ्ठलाच्या मूर्तीस दुग्धाभिषेक घालून श्री विठ्ठलास साकडे घातले. यावेळी करोळे परिसरातील महिला, ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले. माढा मतदारसंघाचे भाग्यविधाते माननीय बबनदादा यांच्यावर अमेरिकेत हृदयाची मोठी शस्त्रक्रिया होणार आहे. त्या शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असल्यामुळे आम्ही दादांसाठी करोळे ते पंढरपूर पायी चालत 40 पुरुष आणि 10-12 महिला असं 50-60 लोक आले आहेत. 50 किलोमीटर अंतर नॉनस्टॉप आम्ही इथं आलो आहे. पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी आलो की दादाची प्रकृती लवकरच ठीक होईल या आशेने आलो आहे. आम्ही करोळे ग्रामस्थांनी रात्री नियोजन केलं. आमचा पांडुरंग आणि माढा पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय आमदार बबनदादा शिंदे साहेब यांची प्रकृती नाजूक आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून आम्ही करोळे ते पंढरपूर पायी चालत आलो. पांडुरंगाला अभिषेक घातला आणि साकडं पण घातलं की बा विठ्ठला आमचा पांडुरंग तो जसं महाराष्ट्रावर तुम्ही जसं ध्यान ठेवता तसं आमच्या पांडुरंगावरही तुमचं ध्यान राहू द्या आणि त्यांची प्रकृती चांगली होऊन ते आमच्या सेवेत येऊ द्या. ज्या बबनदादाने आमच्या 3 टर्मला 42 गावावर नेतृत्व केलं त्या बबनदादाची आज प्रकृती गंभीर आहे. त्यामुळं आम्ही 42 गावातली लोक आमच्या विठ्ठलासाठी आम्ही नाना परीनं ग्रामदेवस्थ असेल, आराध्य दैवत पांडुरंग असेल यांचा अभिषेक करून लोक ज्या त्या परीनं साकडं घालून लोक पूजा आरती करून पांडुरंगा आमच्या नेत्याला या आजारातून बरं कर आणि आमची सेवा करायची त्यांना संधी दे असं आम्ही सर्वजण कार्यकर्ते 42 गावातले कार्यकर्ते पांडुरंगाला साकडं घातलेलं आहे. बबनदादा शिंदे साहेब यांच्यासाठी आम्ही करोळे ते पंढरपूर त्यांच्यावर अमेरिकेमध्ये त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया चालू आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण मिळून विठ्ठलाला साकडं घालतो की विठ्ठला आमच्या बी विठ्ठलाला चांगले प्रकृती होऊन आमचे गोरगरीब जनतेसाठी सेवेसाठी लवकर दुरुस्त नीट होऊन आमची सेवा करण्यासाठी यावं एवढीच आमची विठ्ठलाकडे प्रार्थना आहे. तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय दादा त्यांच्या प्रकृतीच्या संदर्भात बऱ्याच वावड्या उठत आहेत की असं हृदयाचे ऑपरेशन करायचं अमेरिकेला निघलेलं आहे. त्यांची गरज सध्या संपूर्ण जिल्ह्याला तसेच माढा आणि पंढरपूर विभागाला आहे आणि त्यांच्या प्रकृतीला आराम मिळावा त्यांनी केलेल्या आतापर्यंतची सेवेची पोचपावती व्यवस्थित भेटावी म्हणून पांडुरंगाच्या चरणी आम्ही सर्व करोळे ग्रामस्थ एक पायी दिंडी काढून इथं नतमस्तक होऊन विठ्ठलाला एक मागणी मागतोय. बबनदादा शिंदे यांच्या अमेरिकेत